तारा फॅमिली, 7, 16 आणि 25 ही जर तारीख तुमची बर्थ डेट आहे तर तुमचा मुलांक हा 7 येतो. तो कोणत्या ग्रहाला रिप्रेझेंट करतो, तुमचा लकी नंबर, लकी कलर, लकी वार ह्याची डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नाही मिळाली समजा तर तुम्ही चॅनलवर जाऊन शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन ते बघू शकता. ओके, तर वेळ न घालवता पुढचे 3 महिने कसे जाणार आहेत हे आपण 3 टप्प्यात बघणार आहोत. आर्थिक, आरोग्य आणि प्रेमसंबंध. ओके, तर 3 टप्प्यामध्ये पुढचे 3 महिने आपण बघणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, आणि सबस्क्राईब करा. ओके, फर्स्ट कार्ड आहे फायनान्शियल आर्थिक, सेकंड आहे आरोग्य आणि तिसरा आहे प्रेमसंबंध. ओके, तर पहिलं कार्ड काढणार आहोत आपण आर्थिक. ओके, आर्थिक मध्ये ना कम ना ज्यादा अशी सिच्युएशन पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ज्या फ्लो चालला त्या फ्लो तुमचा तसाच राहणार आहे. ना कम ना ज्यादा हा शब्दाकडे तुम्ही फोकस करा. जी काही पावलं उचलणार आहेत तर त्या पावलामध्ये तर तुम्ही प्रत्येक म्हणजे समजा कोणाला जॉब सोडून बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेस वेगळा 2 बिझनेस करायचे, तुम्हाला माणसं तर खूप चांगली भेटतील, तुम्हाला निर्णय तुमचे योग्य असतील, भांडवल तुमच्याकडे साठेल, पैसा उभा राहील, सगळ्या गोष्टी होणार आहेत. ओके, पण त्याची जी प्रगती आहे ना कम ना ज्यादा असं आहे. तुम्ही समजा जॉब सोडून समजा दुसरा जॉब जरी शोधला तरी तुम्हाला समजा इथे 30,000 पगार असेल तर तिथे पण तुम्हाला 30च भेटणार आहे. कम ना ज्यादा. तर थोडक्यात काय आहे, कम ना ज्यादा अशा पद्धतीने असणार आहे पुढचे 3 महिने आर्थिक. आता आरोग्यामध्ये काय आहे तर उगाच खोड्या काढून भांडणं करणं किंवा कटकट करणं किंवा एखादी गोष्टी मनासारखी नाही झाली तर त्याचा हट्टीपणा करून स्वतःला त्रास देणं, हाचा थोडाफार त्रास 7 नंबरवाल्यांना होणार आहे. ॲक्च्युली 7 नंबर असे नाही आहेत, पण तुमची मूड स्विंग्स डेफिनेटली येत्या 3 महिन्यामध्ये होणार आहेत 7 नंबर. त्यामुळे थोडीशी चिडचिड, थोडेसे टोंगणे, थोडेसे कटकट असं थोडंसं त्रास तुम्हाला तुमचाच कदाचित तुम्ही स्वतःला करून घ्याल असंही दिसतंय. तर थोडेसे ना त्याच्यातनं बाहेर पडा. ओव्हरऑल घरात किंवा बाहेर जर काही कटकट होत असेल, काही तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यातनं तुम्ही सावरण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही करत आलात, कारण हे 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा जास्त त्रास होताना मला दिसत आहे. ठीक आहे, तर रिलेशनशिपमध्ये असं दिसते एस ऑफ पेंटिकल्स, नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्ही डेव्हलप होताना दिसते, नवीन नातं तयार होणार आहे. ऑलरेडी जी रिलेशनशिपमध्ये जे कपल्स आहेत तुमच्यामध्ये रिन्यून होणार आहे. म्हणजे तुमच्यामध्ये वादिवाद होते, काही गैरसमज होते, ते नव्याने परत प्रेमाने तुम्ही नव्याने सुरुवात करणार आहात त्याच नात्याशी. जे सिंगल आहेत त्यांच्या लाईफमध्ये नवीन एंट्री होणार आहे पार्टनरची डेफिनेटली येत्या 3 महिन्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने होणार आहे. ओके, जसं हवं आहे तसं होणार आहे. पण जे ऑलरेडी नात्यामध्ये आहेत, ज्यांचे ऑलरेडी कपल्स आहेत त्यांच्यामध्ये नवीन म्हणजे त्याच कपलबरोबर त्याच पार्टनरबरोबर तुमचं रिन्यू होणार आहे. म्हणजे नवीन सुरुवात होणार आहे. नवीन सगळं जुनं सोडून नव्याने तुम्ही सुरुवात करणार आहात पुढच्या 3 महिन्यामध्ये. तर अशा प्रकारे होतं हे 7 नंबरचं पुढचे 3 महिने. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.